नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या पॉलिटेक्निकचे एक्झाम सुरू आहेत। हा व्हिडिओ जे विद्यार्थी पॉलिटेक्निक फर्स्ट इयरला आहेत, इलेक्ट्रिकलला सेकंड सेमिस्टरला, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या के स्कीम नुसार इलेक्ट्रिकल सेकंड सेमिस्टरला FEE नावाचा सब्जेक्ट आहे। त्या FEE चा फुल फॉर्म आहे फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि या सब्जेक्टचा जो सब्जेक्ट कोड आहे 312310 आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पेपरवरती सब्जेक्टचं पूर्ण नाव राहत नाही, फक्त त्या सब्जेक्टचा सब्जेक्ट कोड असतो। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही। या व्हिडिओमध्ये जे क्वेश्चन घेणार आहेत मी, ते तुम्हाला फायनल पेपरमध्ये बघायला मिळतात। MSBT म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन हे तुमचं बोर्ड आहे। ती बोर्ड तुमची एक्झाम घेते, म्हणजे पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचं। तर MSBTच्या फायनल पेपरमध्ये या व्हिडिओमध्ये जे मी IMP क्वेश्चन घेणार आहे युनिट सेकंडचे, ते तुम्हाला फायनल पेपर मध्ये बघायला मिळतील। तर आपण बघूया युनिट नंबर सेकंड DC सर्किट आहे। युनिट नंबर सेकंड DC सर्किट। DC म्हणजे डायरेक्ट करंट। हा तुमच्या MSBTच्या सिलेबस नुसार 14 मार्कला हा क्वेश्चन युनिट आहे। हा 14 मार्कला तुम्हाला युनिट आहे। तर क्वेश्चन नंबर 1 जो आहे स्टेट द ओहम्स लॉ, तर तुम्हाला हे 2 मार्काला पेपरमध्ये क्वेश्चन येण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत। ओहम्स लॉचं स्टेटमेंट लिहायचं आणि त्याचा फॉर्म्युला लिहायचा। त्याच्यानंतर डिराइव्ह करंट डिव्हिजन फॉर्म्युला फॉर 2 रजिस्टर इन पॅरलल। तर तुम्हाला हे व्होल्टेज डिव्हिजन आणि करंट डिव्हिजन हे दोन्ही करायचे आहेत। 2-2 मार्कला तुम्हाला पेपरमध्ये दोन्ही येऊ शकतात, 4 मार्कला, किंवा एक आला तर 2 मार्कला येऊ शकतो। त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे डिफाइन नोड ब्रँच लूप मेश। तर मेन म्हणजे तुम्हाला अशा डेफिनेशन पैकी 4 मार्काला जर डेफिनेशन आल्या तर 4 येतात आणि 2 मार्कला जर डेफिनेशन आल्या तर 2च डेफिनेशन येतात। तर हे जे या डेफिनेशन मध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, तुम्हाला डेफिनेशन तर लिहायचीच आहे, पण डेफिनेशन विथ डायग्राम। नोड कशाला म्हणतो आपण, एक सर्किट डायग्राम ड्रॉ करून त्याच्यावरती नोड दाखवून जर तुम्ही किती नोड आहेत हे व्यवस्थित एक्सप्लेन केलात तर ते तुमचं म्हणजे पॉझिटिव्ह पॉइंट पेपरमध्ये असेल। त्याच्यानंतर ब्रँच कशाला म्हणतो, सर्किट डायग्राम ड्रॉ करा, कुठले किती ब्रँचेस आहेत त्या सर्किटमध्ये ते दाखवा। त्याच्यानंतर लूप कशाला म्हणतो आपण, डेफिनेशन तर लिहाच, विथ डायग्राम पण त्याचं डायग्राम काढून लूप कशाला म्हणतो त्या सर्किट डायग्राम वरती ते पण लिहा। मेश कशाला म्हणतो, सेम तसंच। काही जे क्वेश्चन्स लिहितात, जे डेफिनेशन्स येतात, तुमचे मार्क कमी का होतात, कारण की तुम्ही डेफिनेशन म्हणलं की फक्त डेफिनेशन्स लिहिता। तर डेफिनेशनच न लिहिता सर्किट डायग्राम ड्रॉ करून व्यवस्थित एक्सप्लेन केलात, कशाला नोड, कशाला लूप, कशाला ब्रँच म्हणतो हे जर दाखवलं तर त्या ठिकाणी तुम्हाला फुल मार्क्स मिळतात, पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात। क्वेश्चन नंबर 4 ऍक्टिव्ह नेटवर्क, पॅसिव्ह नेटवर्क, त्याच्यानंतर लिनियर नेटवर्क म्हणा किंवा सर्किट म्हणा एकच आहे। त्याच्यानंतर बायलॅटरल नेटवर्क, ह्या 4 डेफिनेशन पैकी तुम्हाला 2 डेफिनेशन परीक्षेमध्ये येतात, किंवा 4 मार्कला जर आलं समजा तर 4चे 4 डेफिनेशन येतात। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5 किर्चॉफ करंट लॉ, KCL आणि किर्चॉफ व्होल्टेज लॉ। तुम्हाला बघा परीक्षेमध्ये कसा एक क्वेश्चन येतो, स्टेट द किर्चॉफ लॉ, असा जर आला 4 मार्कला तर दोन्ही लिहायचं, आणि स्पेसिफिक विचारलं स्टेट द KVL किंवा स्टेट द किर्चॉफ व्होल्टेज लॉ तर 2 मार्कला येईल, किंवा स्टेट द किर्चॉफ करंट लॉ किंवा स्टेट द KCL असं आलं तर 2 मार्कला येते, आणि दोन्ही आले तर 4 मार्कला येतात। किंवा या KCL आणि KVLचं तुम्हाला कंपॅरिझन सुद्धा येऊ शकतो, ते पण लक्षात ठेवा, कंपॅरिझन पण महत्वाचं आहे। त्याच्यानंतर कंपेअर सिरीज अँड पॅरलल सर्किट ऑफ रेजिस्टन्सेस, कंपॅरिझन लिहायचं आहे। सिरीज मध्ये रेजिस्टन्स कनेक्ट केल्यानंतर कोणकोणते पॅरामीटर्स त्या ठिकाणी, रेजिस्टन्स कसा ऍड होतो का, म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर करंट, व्होल्टेज, सगळे हे रिलेटेड पॅरामीटर सिरीज सर्किटच्या लिहायचं। सर्किट डायग्राम ड्रॉ करायचं, मग त्याचे पॅरामीटर्स एक्सप्लेन, त्या ठिकाणी पॉइंट वाईज कंपॅरिझन करायचं। पॅरलल सर्किटची डायग्राम ड्रॉ करायचं, त्याच्यानंतर पॉइंट वाईज ते लिहायचं। या युनिटमध्ये महत्वाचं म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत या रेजिस्टन्सेस वरती, रेजिस्टन्स कनेक्टेड इन सिरीज, रेजिस्टन्स कनेक्टेड इन पॅरलल, KCL वरती प्रॉब्लेम आहेत, KVL वरती प्रॉब्लेम आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला हे नोड, मेश, लूप, ब्रँच हे जर व्यवस्थित समजले तर सर्किट डायग्राम मध्ये करंट किती फ्लो व्हायला आहे, रेजिस्टन्स किती आहे, व्होल्टेज, मग आपल्याला जे पॉवर काढायला कॅल्क्युलेट करायला सांगितलं किंवा कुठलेही पॅरामीटर्स काढायला कॅल्क्युलेट करायला सांगितले असेल तर ते काढता येतात। त्याच्यामुळं या टॉपिक मधले जे मी अतिशय महत्वाचे 8 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स थेरीचे, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला नंबर ऑफ प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करावं लागणार आहे, तरच तुम्हाला या चॅप्टरचे आउट ऑफ मार्क्स मिळतात। नेक्स्ट आहे डिराइव्ह
इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फॉर सिरीज अँड पॅरलल सर्किट कंटेनिंग टू रेजिस्टन्सेस. ठीक आहे, आता मी या क्वेश्चन मध्ये कंबाईन, कधी कधी क्वेश्चन असा कंबाईन येतो आणि कधी कधी तुम्हाला फक्त डिराईव्ह इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फॉर सिरीज आणि डिराईव्ह इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फॉर पॅरलल असा स्पेसिफिक क्वेश्चन येतो. सिरीजचा म्हणला असेल तर सिरीजचा लिहा, पॅरललचा म्हणला असेल तर पॅरललचा लिहा. ठीक आहे, तर अशा टाईपचे तुम्हाला क्वेश्चन परीक्षेमध्ये बघायला मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिफाइन इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सोर्स अँड इंटरनल व्होल्टेज ड्रॉप. ठीक आहे, आपण आता जे वेगवेगळे सोर्सेस बघतो होतो, ठीक आहे, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आयडियल व्होल्टेज सोर्स असेल किंवा प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स असेल, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स किती असतो हे आपण बघितलेलं आहे. तर इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे काय, तर तुम्हाला त्याची डेफिनेशन लिहायची आहे. त्याच्यानंतर इंटरनल व्होल्टेज ड्रॉप म्हणजे काय, म्हणजे एखाद्या रेजिस्टन्स मधून जर करंट फ्लो करायला त्याच्या अक्रॉस ड्रॉप होतो. ठीक आहे, म्हणजे आय ड्रॉप जो होतो, समजा व्ही आर म्हणजे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रजिस्टर इक्वल्स टू आय इंटू आर, म्हणजे त्याच्यामधून फ्लो होणारा करंट आणि त्याचा रेजिस्टन्स किती आहे, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर आपल्याला व्होल्टेज ड्रॉप काढता येतो. तर हे होते अतिशय महत्वाचे इम्पॉर्टंट सेकंड युनिटचे FEE चे क्वेश्चन्स. 8 क्वेश्चन्स आहेत टोटल, ज्या विद्यार्थ्यांनी केलेले नाही. ठीक आहे, तर हे क्वेश्चन तुम्ही जर याच्यामधला कुठलाही एखादा क्वेश्चन केलेला नसेल तर करून जा, मॅक्झिमम चान्सेस आहेत परीक्षेला याच्यापैकी क्वेश्चन येऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी युनिट नंबर 1 आणि युनिट 3 आणि युनिट 4 आणि युनिट 5चे क्वेश्चन्स बघितलेले नाहीत, त्याचे व्हिडिओ बघितलेले नाहीत, त्यांनी बघून घ्या. आणि इथं स्क्रीनवरती माझा नंबर दिसतोय, काय अडचण आली, काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही कॉल करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम तुमच्या मित्रांना ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला अजून पॉलिटेक्निक रिलेटेड जे काही महत्त्वाची अपडेट आहे किंवा पुढचे सेमिस्टरचे सब्जेक्ट्स बाकी सगळ्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळत जातील. तर आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.